कर्जमाफीच्या संदर्भामधला तर निर्णय याच अधिवेशनात व्हावा अशी माझी अपेक्षा, आणि तो होईल जर खरंच सरकार असेल शेतकऱ्यांच्या बाजूला, खरं तुम्हाला शेतकऱ्याची जाण आणि गाणार असेल तर कर्जमाफी करून दाखवा. जाऊ द्यावा एखादा रस्ता. कुठले मार्ग काढत राहतात 1,00,000 कोटीचे 50,000 कोटीचे. खरं आमच्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ, अरे आयुष्यभर ऋणी राहू तुमचे. पण या ठिकाणी अध्यक्ष सदाभाऊ तुम्ही करा. आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, हे सारं करत असताना मेट्रोचं जाळं झालं, मिनी रेल्वे काढली, काय काढली, ह्या किती नुकसानीमध्ये आहे ते सांगा. किती कर्ज यांच्यासाठी काढलाय, किती यांच्या काढसाठी काढलेल्या कर्जावर तुम्ही व्याज भरतात. अरे त्या व्याजापोटी सुद्धा तुम्ही ठरवलं जेवढं व्याज तेवढं भरतात, तेवढं माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे रे, का नाही होते. म्हणून अध्यक्ष महोदय अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करा, आदिवासींच्या कुपोषणासाठी प्रयत्न करा, मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी करा. मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्त्या दिल्याने, आदिवासींच्या शिष्यवृत्त्या दिल्याने 8 महिने झाले, 10 महिने संजय गांधी विरुद्ध भूमिहीन योजना बंद आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या योजना, त्या ठिकाणी त्याला लाभ द्यायचा ते बंद आहे. अनेक योजना बंद झाल्या, अनेक योजनांमध्ये लाभ नाही आहे. दुरुस्तीला पैसे नाही आहे, रस्ते दुरुस्तीला पैसे नाही आहे. मोठे मोठे हायवे तयार होतात, ग्रामीण भागातले रस्ते ओस पडतात, अशी स्थिती आहे. शिक्षणाच्या व्यवस्था कोलमडत चाललेल्या आहे. म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती राहणार आहे संदर्भामध्ये की सरकारने लक्ष द्यावं. कसा अर्थसंकल्प आहे, त्याची पाठ थोपटून घेतात, उत्तर द्यावेत माझ्या प्रश्नांचे. अनेक विषय बोलता येण्यासारखं आहे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत, पण सर्वात गेल्या अनेक वर्षामध्ये सर्वात जर दिशाहीन हा असा अर्थसंकल्प जो कुणाच्याही कामाचा नाही, कुणी स्वागत केलं नाही आता तुमच्याशिवाय, अशा अर्थसंकल्पाचं मी स्वागत करावं असं मला वाटत नाही. मी याच्या संदर्भामध्ये विरोध करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चित्राताई वाघ.